राज्यभरात नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आता इच्छुकांच्या मुलाखती वेगवेगळ्या पक्षातर्फे घेतल्या जात आहेत। पुण्याच्या भोर तालुक्यात सुद्धा आज भाजपकडून जे इच्छुक उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या संग्राम थोपटे यांच्या कार्यालयामध्ये घेतल्या जात आहेत। आणि त्यासाठी जर पाहिलं तर या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे नगरसेवक आणि जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार आहेत त्यांनी या संग्राम थोपटे यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भोर नगरपालिकेत एकूण 20 जागा आहेत। 10 प्रभागातल्या या 20 जागांसाठी हे सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। आणि राजेंद्र शेळुमकर असतील, संग्राम थोपटे असतील यांच्या उपस्थितीत ह्या सर्व मुलाखती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे इच्छुक भाजपकडून आहेत उमेदवारीसाठी त्यांच्या मुलाखती अशा प्रकारे राजेंद्र शेळुमकर, गिरीश जगताप आणि त्याचप्रमाणे संग्राम थोपटे यांच्याकडून ह्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशा पद्धतीने या मुलाखतीचं नियोजन असलं। सकाळपासून तुम्ही मुलाखती घेताय, कसं आज दिवसभरातलं नियोजन कशा प्रकारे हे घेणार मुलाखती? भारतीय जनता पार्टीचं निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठल्या निवडणुका असल्या की ज्या निवडणुकीला कार्यकर्ते इच्छुक असतात त्यांना सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भारतीय जनता पार्टी निर्णय करत असते। त्या पद्धतीची आज प्रक्रिया सुरू आहे। आज भोर नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्याचे ते उमेदवारांचे अर्ज आम्ही मागवले होते। त्या अर्जांची छाननी करून आम्ही आत्ता प्रत्येकाशी संवाद साधतोय। डॉक्टर साहेब सुद्धा आहेत, कशा प्रकारे रिस्पॉन्स भेटतोय? किती गर्दी आत्ता तुम्हाला जाणवते? किती उमेदवार इच्छुक आहेत पाहिजे? जवळपास खरं पाहिलं तर ही कार्यकर्त्यांची, स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये BJPचं युतीचं जे सरकार आहे आणि भोर तालुक्यामध्ये विशेष करून संग्रामदादांच्या नेतृत्वामध्ये तरुणांची खूप मोठी फळी आहे। जवळपास एका प्रभागामध्ये 10पेक्षा जास्त उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये तुल्यबळ आत्ता आमच्यासमोर मुलाखती देतात आणि समाज कार्याची आणि दादांबरोबर काम करायची आणि भाजपच्या विचाराला प्रेरित होऊन तरुण आता पुढे येतात। आणि सर्वांमध्ये असा उत्साह आहे की जवळपास आम्ही पूर्णच्या पूर्ण हे नगरपालिका पूर्णच्या पूर्ण जिंकू अशा विश्वासाने सगळेजण आम्हाला कॉन्फिडन्सने सांगतात। आम्हाला निश्चितपणे हे प्रोसेससाठी आलेले आमचे पुण्यनगरीचे नगरसेवक राजेंद्रआबा शेळुमकर असतील, संग्रामदादा असतील, आम्ही आता पाहतोय म्हणजे चांगलं एकदम वातावरण आहे। आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की अरे ही खरं पाहिलं तर ही प्रोसेस आहे, पक्षाची प्रोसेस होईल आणि याच्यावरनं वरिष्ठ याच्यावर निर्णय घेतील। आणि लवकरच आता उद्यापासून फॉर्म भरायला 10 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होते आहे। 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, त्याच्या 1-2-3 दिवसात ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारी जाहीर होईल वरिष्ठांकडून। रिस्पॉन्स तर चांगला आहे, मोठ्या प्रमाणावर उमेदवार मुलाखतीसाठी येतात इच्छुक उमेदवार। काय चित्र असेल निवडणुकीत, काय वाटतं? एकंदरीत वातावरणावरून पूर्णपणे जे 20च्या 20 जागा आहेत त्या 100% निवडून येतील अशी आशा आहे। पण संग्राम थोपटे यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। खरं तर दादा, कालच असं जवळपास निश्चित झालेलं आहे की ही निवडणूक जी आहे ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार आहे। कसे चित्र असेल, काय वाटतं या निवडणुकीत भाजप विजयी ठरणार का? आपल्याला जर पाहिलं असेल तर मागील पंचवार्षिकमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही ती निवडणूक लढवलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये 17 नगरसेवकांच्या आधी एक 18वी नगराध्यक्षाची अशा 18 जागा त्या ठिकाणी लढवल्या आणि मोठ्या फरकानं त्या 18च्या 18 जागा भोरच्या रहिवाशांनी, मतदार बंधू भगिनींनी आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत। आत्ताची परिस्थिती पाहिली तर भोर शहराच्या सर्व नगरसेवकांमधले सर्व नगरसेवक त्यातले एक अपवादात्मक केस वगळली तर सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे। आज त्यांच्या मुलाखतीचा, सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा आजचा कार्यक्रम आहे। राजेंद्रआबा शेळुमकर इथं उपस्थित आहेत, सन्मान्य जगताप पण उपस्थित आहेत। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांमध्ये इच्छा आहे आणि जास्तीचा प्राधान्य देणारा भोर शहरातला जर उमेदवार असेल कुठला तर तो भारतीय जनता पक्षाला प्राधान्य देणारा उमेदवार, त्या इच्छुक उमेदवार या ठिकाणी आढळून येतोय। परिस्थिती पाहिली तर गेल्या 5 वर्षामध्ये भोर शहरामध्ये केलेली करोडो रुपयाची विकास कामं, वेळोवेळी
सर्व भोरवासियांचे असणारे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी 5 वर्षामध्ये झालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा 20 नगरसेवक नगरसेविकांच्या जागा आणि 1 नगराध्यक्षाची जागा साधारणतः 21च्या 21 जागा 100% भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून येतील. तुम्ही म्हणलात एक नगरसेवक वगळता बाकी सर्व आमच्यासोबत आहेत. काल एका माजी नगरसेवक तुमच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. काही फरक पडेल का त्याचा? काही निवडणुकीवर काय परिणाम दिसेल का? आता फरक पडेल का नाही याबद्दल मी अधिक भाष्य करत नाही, कारण की जनता मला वाटतं त्याचं उत्तर योग्य पद्धतीने दिलं एवढंच मला सांगायचं आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, तिन्ही तालुक्यात 3 पंचायत समिती आहेत. त्या 3 पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जागा आणि नगरपालिका तिन्ही आता भाजपकडे येणार का? कारण काल अजित पवार यांनी असं म्हणलं की या तिन्ही आपल्याला जिंकायच्या आहेत, आपल्याकडे आणायच्या आहेत. एक प्रकारे आव्हान त्यांनी भाजपला दिल्याचं पाहायला मिळतं. नाही, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार त्या ठिकाणी काम करते, त्यामुळं आव्हान दिले असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, केंद्र शासनामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी काम करते. एकंदरीत परिस्थिती पाहिली ती लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीविषयी एक वेगळा आत्मविश्वास त्या ठिकाणी आहे. जे काय आज या ठिकाणी इच्छुक उमेदवार या ठिकाणी तुम्ही जर इथं पाहिले तर त्यांना वाटते की ते निवडून येतील, पण खरी विकास कामं ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामाला खरी ताकद त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास लोकांच्या मनामध्ये, उमेदवारांच्या मनामध्ये आहे. आणि मतदारांना सुद्धा त्या ठिकाणी हे वाटते की गेल्या अनेक दिवसामध्ये जी काही गेल्या महाराष्ट्रामधल्या राजकारणाबद्दल बोलायचं म्हटलं तर जी कामं त्या ठिकाणी जेवढ्या जलद गतीनं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी निर्णय घेऊन करतायत, एक आत्मविश्वास मतदारांचा आणि सर्वसामान्यांचा वाढलेला आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष एकमेव असा पक्ष आहे की दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती तो करतो. त्यामुळं आता कोण काय आव्हान देते यापेक्षाही यंदाच्या निवडणुकीमध्ये भोर, राजगड, मुळशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल यामध्ये शंका नाही. धन्यवाद. तर विविध प्रश्नांवर संग्राम थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली पाहायला मिळते आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मुलाखतीसुद्धा या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.